तर गुरुजीनं करायचं का मस्त सुट्ट्या. गुरुजी लोकायला बंद सुट्ट्या राहायचे. मला सुट्ट्या होत्या का करायचं तर शेती करायची. गुरुजीला सुचलं मास्तरीबाई सोबत. अजून का पाहिजे. MSc BEd आहे मॅडम. मस्त वावरात फणे येत आले. पराठीचे कानं, गव्हाचे कानं, ज्वारीचे का. शेती करायची तर किती 40 एकर केली. अगर पगर करायचं तर चांगलं करायचं. या माझ्या भगवंतानं मला शेतीमध्ये किती उत्पन्न दिलं सांगू. पराठी पांत ह्या माझ्यापेक्षा वर. चणा माझ्या बाजूच्याला 4ची उतारी दिली, मला 12ची उतारी दिली. 250 क्विंटलच्या वर 2 वर्ष मी चणे विकले. 250 क्विंटलच्या वर. मिरची पांत ह्या एवढी छाती भर. एवढं भरभरून माझ्या भगवंतानं दिलं. एवढा चमत्कार माझ्या भगवंतानं दिला. आमच्या मास्तरी बाईला खूप आनंद झाला. खूप आनंद झाला. एक दिवस बोलताना शब्द कसा चुकला बघा. मास्तरी बाई का म्हणते, माझ्यामध्ये नंतर अहंकार आला. 30-30 लाखाचं उत्पन्न एका वर्षी. गुरुजीचा एवढे वर्षभराचा पगार 10 लाख आणि भगवंतानं दिला 30 लाख. अहंकार आला, मी पण आला. मास्तरीन बाई म्हणते, भगवंताच्या कृपेनं आपल्याला मस्त भरभराटून उत्पन्न झालं. 250 क्विंटल चणे, 150 क्विंटल सोयाबीन, कापूस वेगळा. 11,000 भाव गेला होता. आठवत असेल तुम्हाला तुमच्याकडे 2-3 वर्ष अगोदर. त्या वर्षी शेवटचा कापूस होता का नाही तो असा, तो 11,200 का 300 रुपयानं मी विकला होता. बहुत भाव वाढला होता त्या वर्षी. त्याच वर्षी मला बंप पिकणं झालं. एवढा मोठा. मास्तरी बाई म्हणते, भगवंताच्या कृपेनं अजूनही तिच्याजवळ फोटो आहे मस्त. एवढी मोठी माझ्या अंगणात रास. माझ्या गावात नाही पिकलं एवढा सोयाबीन, एवढे चणे. लोक दणानून गेले. नागपूरहून येऊन माणूस म्हणते एवढी शेती पिकवून राहिला. अपडाऊन करतो, शाळाही करतो, हेही करतो. शेती भगवंताला दिला चमत्कार केला. मला मास्तरी बाई म्हणते भगवंताला केला. मला अहंकार आला. मी म्हणलं हो बाई, भगवंताला दिला ना. मी सकाळी उपाशी तापाशी जातो, बिना जेवल्या खावल्यानं जातो, तर मी काहीच नाही केलं कामाबाई. केवढा मोठा अहंकार माझ्या मनामध्ये आला. तुम्हाला सांगतो, दुसऱ्या वर्षी पटकली. 40 लाखाचा दणका घे शेकून. बिना पाण्याची हजामत. केवढा चमत्कार नाही आहे का बाबाचा. आपल्याला वाटते मजाक. का होते दणका भेटते. 12 लाखाची ब्रिझा ZX आहे प्लस टॉप मॉडेल. मी नगदी कॅशमध्ये घेतलं होतं, नगदी पैसे देऊन. परिस्थिती अशी खालावली. शब्द अभिमान आला होता मला. मी पण तुम्हा आम्हालाही असते, म्हणून मी हा अनुभव सांगतो तुमच्या आमच्यासाठी. मी पण आला. 12 लाखाची जी गाडी कॅशमध्ये घेतली, ते व्याजानं मला गहाण ठेवा लागली. माझ्या पत्नीच्या गळ्यातनं मंगळसूत्र बाहेर इकडे घालून आहे. बहुत मोठं लंब जात आहे. बायकोही लंबी, मंगळसूत्र नवरा त्याहून लंबा. तर हे मंगळसूत्र सुद्धा गहाण ठेवायची वेळ आली होती भाऊ. सगळं सोनं नाणं गहाण ठेवलं. विचार करताच करो. बोलून तर टाकलं. हा आत्ता सांगतो म्हणून आठवलं का मी त्यावेळेस बोललो होतं म्हणून. 6 महिने गेले, 12 महिने गेले. पटकनी भेटली. 40 लाखाचा दणका. सावरो नाही. 10, 15 ते भाऊ म्हणे का ना 20% मी नाही उचलले. गुरुजी राहून सांगा. एवढा दणका भेटला. कशामुळं. मीपणामुळं. कशामुळं. मीपणामुळं. हा एवढा मोठा दणका मला भेटला. म्हणून माझे सर्व सेवक सेविका बांधवांना. मग काय झालं आठवताच आठव. का झालं बाबा, का झालं भगवंता, काही चूकभूल झाली तर माफ कर. काही आठवलं नाही. मग प्रेरणा म्हणलं, मला असं आठवतं गडा, मी थोडेसे असा बोललो होतो का सगळं काही भगवंतानंच केलं, मी काहीच नाही केलं का. तिला काही आठवे नाही. पण मी म्हणलं असं नाही नसं म्हणलं. भगवंताकडे सोडवणूक करू. आम्ही पक्कीचे सेवक आहोत. ती माझा शब्द तिच्याजवळ, तिचा शब्द माझ्याजवळ. सोडवणूक केली. भगवंता भवनात गेलो. क्षमा मागितली. भावना माफीचे कार्य केले. भगवंताला चमत्कार घडवला. पुन्हा पा चमत्कार याच्यासाठी म्हणतो. भगवंताला चमत्कार घडवला. माझी ब्रिझा गाडी वापस तर आलीच.
28 लाखाची हॅरियर गाडी मागच्या 3 जानेवारीला मी घेतली. माझा हा भगवंताचा केवढा मोठा चमत्कार होय. आहे का नाही चमत्कार? म्हणजे मी पणाची बाबांना दाखवून दिली का बापू तुझी अवकात येतच आहे, तू किती काही चढ, पण मी पणा ज्या दिवशी आला तर तुला जर चपलेले का डोक्यावर घेऊन फिरायचा प्रयत्न केला तर ते चप्पल तुझ्या पायाजवळ काटे रुतवल्याशिवाय ठेवणार नाही. हा तो भगवंत आहे. म्हणून मित्र, सेवक बांधवांनो, भगिनींनो, कधी मी पणा आणायचा नाही. मी केलं नाही, माझ्या भगवंताला केलं. म्हणून मी दररोज प्रार्थना करताना, विनंती करताना म्हणतो, भगवंता मी काही केलं नाही, करता करायचा तुम्ही आहात. सर्व काही चांगलं घडेल, यात काही वाद नाही. दुसरी गोष्ट, हा झाला मीपणाचा विषय. बऱ्याच सेविका आणि सेविक म्हणतात 2 वर्ष झाले बाई मला काही योगच येत नाही. भाऊही म्हणते किती करू भाऊ, माझा मार्गदर्शक कार्यावर कार्य देते, 7चे कार्य, 11चे कार्य, 21चे कार्य, पण योग काही येत नाही. पण बाई हे नाही सांगत का महिना झाला माया नवऱ्याशी मी बोललोच नाही, बिना बोलल्यानंच दररोज विनंती करतो, नवरा तिकडं बायको इकडं पूर्व पश्चिम, कसा योग येईल? खरी गोष्ट आहे का नाही? सगळ्यांची नाही, पण काही जणांची. माझं असं मत आहे की योग मागत असताना पतीनं, पत्नीनं, मुलानं, जे काही आपल्या कुटुंबात आहे, जो योग मागायचा आहे, करोडो रुपये मागायला भगवंत देते. तुम्ही सगळे मिळून मागा. मुलाला पण सांगा बेटा आपल्याला आपल्या कुटुंबासाठी असा योग मागायचा आहे. आईचे जर माझ्या पत्नीचे बोटं दुखत होते, माझ्यासाठी योग मागा म्हणे, माझे बोटं दुखते म्हणे, दुरुस्त झाले पाहिजे. सांगा, पोराले सांगा, नवऱ्याला सांगा. माझे वडील 85 वर्षाचे आहेत, त्यांना काही लक्षात राहत नाही एवढं सारं काका मागास, कारण आपण 5 मिनटं मागतच राहतो, उठतच नाही. आणि भगवंत देते, काय हरकत नाही, 5 ला 10 मिनटं मागा, देते भगवंत. तर देतो, तर काय करायला पाहिजे? आपली चर्चा करायला पाहिजे. पतीनं पत्नीला सांगायला पाहिजे, माझे वडील 85 वर्षाचे आहेत, त्यांना एक वेळा सांगितलं काही लक्षात नाही राहत, काका मागन, माझा पोरगा मागते का, माझी सून मागते, माझा नातू मागते, असं म्हणेल का? ते काही म्हणत नाही. माझी सून, पोरग, नातू जे जे मागते ते ते भगवंता तू 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 त्यांना दे आणि सर्व चांगला कर. केवढा सुंदर उपाय आहे का नाही काकू? असा चांगला आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. पुन्हा एक गोष्ट बोलावं असं वाटते. बरं मला सांगा, आपण जेव्हा कच्चीमध्ये राहतो तेव्हा कार्य देते. आपला मार्गदर्शक 5 वाजता उठून 5 ते 6च्या धर्मामध्ये तुम्ही अगरबत्ती लावा, कापूर लावा आणि योग मागा म्हणतो. लावतो आपण, योग मागून झाला, लावतो, पटणं मांडून झाला, प्रणाम केला. सर्वांना माझं भगवान बाबा हनुमीजीला नमस्कार, महान त्यागी बाबा जुमदेवजीला नमस्कार, मातोश्री वाराणसी आईला नमस्कार, सर्वांना माझा नमस्कार केला का पोरगा पहिले दरवाजा लावायला जाते आणि पांघरून घेऊन झोपाले जाते. किती जण आहेत? सगळ्यात महत्त्वाचं, विनंती प्रार्थना झाल्यानंतर आपण जे कार्य करतो, कार्यामध्ये असतानाच बोलतं, कार्यामध्ये असताना विनंती प्रार्थना झाल्यावर झोपू नये असं मला तरी वाटते. कारण भगवंताची ज्योत आपल्या घरी जळत राहते आणि मग आपण म्हणतो की माझं काम, बाई माय हे दुखते, माय ते दुखते, माय अमका दुखते, तमका दुखते. भाऊ म्हणते मी बाजाराला गेलो तर कामच नाही झालं. कसं होईल? आपण आपल्या कर्मामध्ये चुकतो. आणि या गोष्टीकडे तुम्ही पण लक्ष दिलं पाहिजे. योग मागत असताना दोघांनाही मिळून मागा. सगळं देते भगवंत, करोडो रुपये देते, मागा तुमच्या इच्छेनं, भरभरून जाते. आपण गावखेड्यामध्ये राहणारे माणसं आहोत. मुलांना शिक्षण पाण्याचा योग मागतो, माझं पोरगं चांगलं वागू दे म्हणतो की नाही बाई मावशी, माझी पोरगी चांगली वागू दे म्हणतो. पोरगीनं पोरानं चांगलं वागावं आणि मायानं बापानं कसं वागावं? बरोबर आहे का नाही? आपले मुलं अनुकरणशील असतात, आपले मुलं अनुकरणशील असतात. तो आपला छापाच, जसा बाप तसा लेक. माया बाप लहान होतो मी, माझा बाप का करे, बंदरी बिडी 7 नंबर राहे ना पहिले, बापू म्हणे पेटवून चुली जोडून.
मी तिकडं जाऊ चुलीच्या विस्तवाला लावला का एकदम बरोबर आहे. असं बहुतेकाच्या बाबतीत घडते. म्हणून ज्या ज्या बापाले वाटते का माया पोरग मायासारखं झालं पाहिजे, कोणाकोणाला वाटते माया पोरग मायासारखं झालं पाहिजे, मायासारखं झालं पाहिजे असं ज्या दिवशी वाटलं त्या दिवशी आपण खरे चांगले माणसं समजायचं. तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगतो, तुम्ही उद्या घरी जा नाही तर संध्याकाळी घरी जा, सगळ्याचा फोटो ठेवा. सचिन तेंडुलकरचा ठेवा, ऐश्वर्या रायचा ठेवा, कोणते जे वाटते रामाचा ठेवा, बजरंगबलीचा ठेवा, कोणता गावस्करचा ठेवा, माधुरी दीक्षितचा ठेवा, हेमा मालिनीचा ठेवा, नाही तर कल्पना चावलाचा ठेवा, कोणत्या इंजिनियरचा ठेवा, डॉक्टरचा ठेवा. आणि आपला एक फोटो ठेवायचा, एक मायेचा आणि एक बापाचा. आपल्या पोराले बोलवायचं, बापुरे तुला याच्यापैकी कोणासारखं व्हावं असं वाटते. तो साऱ्याच्या फोटोमधून एक उचलं, मग बापाचा काही उचलत नाही. कारण त्याला बाप माया कसा गुर्रावते तो त्याला माहीत राहते. असा गुर्रावणारा मला बनाचा नाही हा माया बापाले आपल्या पोराले माहीत राहते. मा बाप कसा चबा चबा खर्रा खाते हे आपल्या पोराले माहीत राहते. किती खोटं बोलते साऱ्या सकाळपासून फोनवर राहते, घरीने सांगते बस स्टॉपवर, हे आपल्या पोराले माहीत राहते. मग तो कसा आपल्या बापासारखा होईल. मायेची गोष्ट पोरगी उचलन काय, कल्पना चावलाचा उचलन, कोणाचाही उचलन, पण पोरगी आपल्या मायेचा काय उचलत नाही. कारण ती माहीत आहे का सकाळपासून उठली तर माय 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 मग टिंग 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 लावते. माया मायेसारखी मले बनायचं नाही रे बाप्पा म्हणते ते. बरोबर आहे, बनायचं काही नाही, मी वेगळीच बनील बाबा म्हणते, पण मायेसारखं नाही बनायचं. म्हणून ज्या दिवशी तुम्हाला माहीत आहे का हे आपले छापे होय, हे आपले छापे होय. आपला मुलगा आपली मुलगी आपल्यासारखीच बनली पाहिजे, दुसऱ्यासारखी खाली बनवायची नाही. डॉक्टर बन, इंजिनियर बन, त्याच्यासारखा बन, धमक्यासारखा बन, खाली बनवायचा, आपल्यासारखं बनवायचं, मायासारखी बन. मी माया सासूचं जसं करतो तूही आपल्या सासूचं तसं करतो, मी माया सासऱ्याचं जसं करतो तूही माया सासरा आपल्या सासऱ्याचं तसं करतो, मी माया भावाशी तसं वागतो तूही तसं वागतो. इकडं माया भाऊ, इकडं सक्का भाऊ, पक्का वैरी, इकडचा रेषा इकडं, अंगणात सिद्धी रेषा, इकडचा झाडू इकडं गेला नाही पाहिजे, कोठून योग येईल. इकडचा झाडू इकडं नाही गेला पाहिजे, सळा मारतो ना आपण.